नमस्कार. मी उत्तम काका शितोळे, IMC क्राऊन ॲम्बेसेडर महाराष्ट्र. आज जी विषमुक्त शेती याच्यावर आमचं एक ध्येय धोरण चालू आहे. या माध्यमातून या ठिकाणी आवाड शिरपुरा या गावातील शिवाजीराव आवाड यांना आपण सोयाबीनच्या फवारणीसाठी ॲग्रो ग्रोथ बूस्टर, ॲक्टिवेटर, सीड, फ्लॉवर केअर, प्लांट केअर असे वेगवेगळे प्रोडक्ट दिले होते. त्यांना देतेवेळी सांगितलं होतं की आज सोयाबीन उंची किती येईल, शेंगा किती लागतील ह्याच्यापेक्षा की सोयाबीन मळल्यानंतर जी सोयाबीनची जी साईज आहे ही अशी, हे पहा, अगदी या ठिकाणी एकदम स्वच्छ असं सोयाबीन आणि बियाण्याला वापरण्यासाठी हे फुले 753 सोयाबीन आहे. आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचे म्हणजे सोयाबीन किती कट्टे भरतं ह्याच्यापेक्षा कट्टे तर अनापेक्षित भरलेत. त्यांनी सांगितलं की विक्रमी उत्पन्न निघालेलं आहे आणि हे उत्पन्न माझ्या आयुष्यात, माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत कधीच निघालं नाही. परंतु या कट्टेचं वजन आज आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी एक कट्टा उतरत आहोत. ह्याच्यातला घ्या खाली, ह्याच्यातला एक कट्टा उतरून याचं प्रत्यक्ष या ठिकाणी हे कट्टा उतरण्यासाठी, मोजू लागण्यासाठी या ठिकाणी अकोला जिल्ह्यामधून या ठिकाणी काही मंडळी सोयाबीन काढण्यासाठी आलेले, त्यातलीच ही व्यक्तिमत्व इथं. तर हे कट्टा आम्ही सोडत आहोत. इथं कट्टा सोडल्यानंतर पण आपल्याला ह्याच्यातलं सोयाबीन पाहायचं आहे. तर या ठिकाणी हा कट्टा फोडलेला आहे. आमचे नरसिंग भाऊ पण या ठिकाणी आहेत. आणि बघा, खाली खाली करा थोडं. हा कट्टा फोडलेला आहे. या कट्ट्यामधील सर्व सोयाबीन हे कसं आहे आणि ह्याच सोयाबीनचं एका कट्टेचं आता आपल्याला माप करायचं आहे. याला वाळवलेलं आहे 2 दिवस आणि आता लगेच ह्याचं माप करत आहोत. किती वजन येतं एका कट्टेचं. दोन्हीचे टोटल करायचं. समान त्याच्यावर जास्त वाटेल. 50 किलोचा आहे का? या ठिकाणी वजन काटा लावण्यासाठी एक कट्टेचे या ठिकाणी 2 कट्टे केलेले आहेत. हे वजन काटा या ठिकाणी लावलेला आहे. तर या ठिकाणी हा वजन काटा 0वर आहे. हे पहा, इथं 0. बघूयात आपण आता या ठिकाणी हे कट्टा लावत आहेत. दोन्ही द्या. एकदम चौकश. तेहतीस किलोचा कट्टा भरलेला आहे. 33 किलो आहे का? हो का? 33 किलोचा कट्टा भरला आहे. आता दुसरा कट्टा लावू इथं.
दुसरा कट्टा लावायला चालू आहे. सावकाश सोडायचं. आणि दुसरे कट्टेचं पण आपल्याला वजन या ठिकाणी पाहायचं आहे. तर हे पहा, दुसऱ्या कट्टेचं वजन जवळजवळ करेक्ट 30 किलो. दुसऱ्या कट्टेचं वजन 30 किलो भरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मंडळी हा 63 किलोचा एक कट्टा भरलेला आहे जवळजवळ. सरासरी हा कट्टा जर म्हणलं तर 57, 58, 60 किलोचा कट्टा भरत असतो. परंतु कट्ट्याला जर 2 ते 3 किलो वजनाचा जर फरक पडत असेल, आणि हीच गोष्ट सांगितली होती मी तुम्हाला, तर या ठिकाणी आपले शिवाजीराव आव्हाड साहेब आहेत. सर नमस्कार. नमस्कार. गेल्या वर्षी आपण सोयाबीनचे हेच कट्टे भरले होते. हो हां, हो तर अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तसे सांप्रदायिक क्षेत्रातले आहेत काय, हो. मुळात तुम्हालाच खोटं बोलणं आवडत नाही. नाही. तर हाच कट्टा गतवर्षी किती किलोचा भरत होता तुमचा सोयाबीनचा? गेल्या वर्षी पण आपण 1 एकर सोयाबीन केलेलं होतं. अच्छा. आणि टोकन पद्धतीनेच केलेलं होतं. हां, आणि त्याच शेतातलं आता जे उत्पन्न आहे त्याच शेतातलं हे आहे. पण त्याच शेतातलं आहे त्याच उत्पन्न. शेतातलं आहे. हां या वर्षी 1.5 एकर मध्ये होतं आणि गत वर्षी 1 एकर मध्ये होतं. हां. आणि हेच कट्टे आहेत, तेच बारदाना मी आपण सोयाबीनला वापरलेला आहे. बरं, गेल्या वर्षी किती किलो वजन भरत होतं? गेल्या वर्षीचं वजन आपलं 55, 56 याच्या पुढे कट्टा गेला ना एक पण. बघा, हो. 55, 56 आणि यावर्षी 63, म्हणजे हो. किती किलोचा गॅप पडला? 8. 8 किलोचा. बघा मंडळी हो, शेतकरी बांधव, कट्ट्याला 8 किलोचा फरक हे प्रत्यक्ष लाईव्ह कोणी तुम्हाला दाखवणार नाही, पण आम्ही शब्द दिलता म्हणून त्यांना सांगत होतो की मी प्रत्येक कट्टा हा 2-5 किलोनं तुमचा जास्त भरल, तर 8 किलोचा हा फरक. तर या ठिकाणी हा कट्टा पहिला आणि आत्ताचा ह्याच्यामध्ये पहिला 33 किलो आणि हे 30 किलोचा कट्टा भरलेला आहे. तर रिझल्टच्या बाबतीत एक समाधानकारक तुम्हाला तुम्ही जे म्हणलात की खूप समाधान. रिझल्टचा उच्चांक गाठलेला आहे, विक्रमी रिझल्ट विक्रमी. माझ्या या सोयाबीन आणि ह्या 1.5 एकर क्षेत्रानं दिलेला आहे. हो. तर नक्कीच आणखी सोयाबीन मशीनमुळं काढल्यामुळं फुटून तुमचं जवळजवळ किती कट्टे सोयाबीन एक अंदाजे तुमच्या फुटल्यावरून शेतामध्ये पडलं असेल? एक 4-5 कट्ट्याचं तर नुकसान झालं. 4-5 कट्टे हो. ती. जे आणि मनुष्यचलित यंत्र आहे हा. त्या यंत्रानं आपण की बाबा पंजरवडकनं सांगितलं की पाऊस काळ जास्त होणार आहे, बरं. तर काढणी राहिलेलं सोयाबीन कसं आहे, आणि तुम्ही लवकर काढणी करून दुसरी घ्या. गोष्ट म्हणजे की आपल्याला मशीननं जी जे आपल्या शेतामध्ये साईडला जी काही ओलं सोयाबीन होतं हो. ते पण काही तुम्ही सोडलेलं आहे, म्हणजे ती सोडलंय ते 1-2 काढून ठेवलेलं आहे. 1-2 कट्टे भरतील ती दोन पण, कट्ट्यात आराम म्हणजे करून. जवळजवळ 5 आणि 2 7 कट्टे. हो. आणि हे भरलेले सर्व कट्टे मिळून जवळजवळ 45 कट्ट्याच्या आसपास तुमचं सोयाबीन सगळं Total, हो. ती आणि ही होय. टोटल जायला पाहिजे. तर जवळजवळ 63 किलो गुणिले 45 ह्या हिशोबानं जर ॲव्हरेज जर काढलं हो. तर अनपेक्षित तुम्हाला हा रिझल्ट आलेला आहे. आलेलं आहे. हो. बरोबर आहे का? हो. तर हे सत्य परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. या ठिकाणी आमचे आव्हाड साहेबांचे चिरंजीव पण आहेत, सूरज शिवाजीराव आव्हाड. भैया काय वाटतंय, आपण म्हणजे आज शेती करतो आपण की खरोखरच या IMC कंपनीचे ॲग्रो ग्रोथ बूस्टर ॲक्टिवेटर हे जे प्रोडक्टचे आपण फवारण्या केल्या होत्या ह्याच्यापासून आपल्याला एक खरोखरच रिझल्ट एक समाधानकारक वाटला आहे? भरपूर आहे. हां आहे. तर हाच आपला आलेला अनुभव फक्त आपल्या जवळच्या लोकांना सांगितले, जी संत तुकोबारायाने सांगितले की अनुभव आले अंगात या जगात येत असे. तुम्हाला अनुभव काय आलाय? हा सोयाबीन चांगलं निघालेला. हा अनुभव फक्त लोकांना सांगा. हा सत्य ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे ती 100% वापरतील. विषमुक्त शेती हे आपलं ध्येयधोरण आहे. या माध्यमातून आपल्या काळ्या आईला विषमुक्त करायचे, तर नक्कीच तुम्ही सांगताल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रचार प्रसार सत्य आपला पोहोचवताल, हेच मी या ठिकाणी अपेक्षित ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. गुड IMC.